नमस्कार मैत्रिणींनो, सिक्रेट किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे पापडाची भाजी। ही झटपट होणारी भाजी आहे। त्यासाठी लागणारे पापड मी इथे लिज्जत पापड घेतलेले आहेत। तुमच्या घरामध्ये बनवलेले जर पापड उडदाचे मुगाचे असेल तर तुम्ही तेही घेऊ शकता आणि हे असे पापड तव्यामध्ये भाजून घ्या किंवा गॅसवर भाजून घ्या। मी तव्यामध्ये भाजून घेतलेले आहेत। हे 4 पापड आहेत। चला तर मग बघूया आपण पापडाची भाजी। इथे पातेलं गरम झालेले आहे। यामध्ये साधारण 2 चमचे तेल घालून घ्यायचं। तेल गरम झालं की त्यामध्ये एक छोटा चमचा जिरं, एक छोटा चमचा राई, एक चिमूटभर हिंग। जिरं तडतडलंय, आता यामध्ये आपण एक छोटा कांदा घालून घ्यायचा। कांदा ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे मैत्रिणींनो। भाजतोय तोपर्यंत आपण ह्या भाजीला लागणारे मसाले ते बघूया। छोटी एक वाटी दही घेतलेला आहे। त्या दह्यामध्ये आपण आता एक छोटा चमचा हळद, एक अर्धा चमचा लाल तिखट, एक छोटा चमचा धने पावडर, आणि चवीपुरतं मीठ। मीठ थोडं बेताने टाकायचं मैत्रिणींनो, कारण पापड मध्ये मीठ असतं म्हणून मीठ थोडं कमी टाकायचं। आता हे मसाले मिक्स करून घ्यायचे। कांदा भाजत आलेला आहे। आता यामध्ये आपण इथे 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या घालायच्या। 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या अशा कापून घ्यायच्या आणि 2 लाल मिरच्या त्या घालायच्या। मैत्रिणींनो, कांदा भाजत आलेला आहे। त्याचं टेम्परेचर थोडं कमी करण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं, कारण आपण दह्यामध्ये मिक्स करून मसाले घालणार आहोत ना, मग दही फुटू नये म्हणून हे थोडंसं पाणी घालायचं। कांद्याचं टेम्परेचर थोडं कमी होतं। आता यामध्ये आपण जे दह्यामध्ये मसाले मिक्स केले ते मसाले घालून घ्यायचे। तुम्हाला जसं हवं असेल घट्ट पातळ तसं तुम्ही पाणी घालू शकता। त्याच्यामध्ये पाणी घालून याला एक चांगली उकळ येऊ द्यायची। मी इथे साधारण अर्धा 1 ग्लास पाणी घातलेलं आहे। आता यामध्ये थोडी कसुरी मेथी घालायची।
साधारणपणे अशी उकळी आल्यानंतर असे पापड बारीक करून घ्यायचे आणि यामध्ये सोडायचे. साधारण 1 मिनिट ह्याला अजून उकळी येऊ द्यायची आणि नंतर गॅस बंद करायचा. तयार आहे मैत्रिणींनो आपली पापडाची भाजी. एकदा नक्की करून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.